मी आहे वैष्णवी कथलकर। आपण बघत आहात सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। हिंदी आणि मराठी भाषेत बातम्या प्रसारित करणारे जिल्ह्यातील एकमेव चॅनल, स्पॉन्सर्ड बाय सुखकर्ता असोसिएट्स। आणि आता पाहूयात गेल्या 24 तासातील बातम्या पटापट। चंद्रपूर लोकसभेत भाजपाला प्रचंड यश मिळाले। त्यानंतर माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांची प्रतिक्रिया फारच बोलकी होती। त्यांनी यश डोक्यात जाऊ देऊ नका असा संदेश दिला। परंतु एका नवनिर्वाचित आमदाराला पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर लगेच लोकसभेचे दिवसा स्वप्न पडू लागले आहे। आपल्या कार्यकर्त्यांसोबत बोलताना हा गडी मात्र यश डोक्यात गेल्यासारखंच वागत असल्याचे त्यांचेच कार्यकर्ते खासगीत बोलत आहे। जिल्ह्यातील मूल शहर काल रात्री निर्दयपणे केलेल्या एका तरुणाच्या हत्येने हादरले। वयोवृद्ध आई, बहीण आणि लहान भावाचा पालक असलेल्या 23 वर्षीय ऋत्विक शेंडे या तरुणाची काल मूल शहरात निर्घृण हत्या करण्यात आली। नशेच्या आहारी गेलेल्या काही तरुणांनी केवळ त्याच्या जवळील पैसे हिसकवण्याच्या नादात त्याच्यावर चाकूने सपासप वार केले आणि एका गरीब कुटुंबाला करता व्यक्ती गमवावा लागला। मानव आणि वन्य प्राण्यातील संघर्ष शिगेला पोहोचला असून प्रत्येक वेळी हार मात्र मानवाचीच होत आहे। मूल शहरापासून 3 ते 4 किलोमीटर अंतरावर असलेल्या मरेगाव येथील एका अल्पभूधारक शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला। त्याचा फळशा पाडणार एवढ्यात शेजारी असलेल्या अन्य शेतकऱ्यांनी आरडाओरड केली। त्यामुळे वाघ तर पळाला, परंतु महात्मा जनार्दन धुतकवार मात्र यमलोकी हात लावून परतला। या घटनेने गावकऱ्यात दहशतीचे वातावरण आहे। शहरात सर्वत्र रस्त्याचे खोदकाम सुरू असून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे। विशेष म्हणजे शहरात आधीच रस्ते अरुंद, त्यातल्या त्यात रस्त्याच्या दुतर्फा उभी असलेली वाहने आणि त्यातही फेरीवाल्यांचे अतिक्रमण। त्यामुळे आता अशा रस्त्यावरून जावे की नाही यावर शतदा विचार करावा लागत आहे। नुकतेच तयार केलेले परंतु निकृष्ट दर्जाचे सिमेंट रोड फोडून पुन्हा मनपा काय साध्य करीत आहे याची विचारणा नागरिक करीत आहे। मारेगाव तालुक्यातील गोंडगुरांडा येथील एका 42 वर्षीय शेतकऱ्याचा मृतदेह शेतातील विहिरीत आढळून आला। हे शेत मृतकाच्या वडिलांनी ठेक्याने घेतले होते। या शेतात बैलांना पाणी पाजायला गेलेल्या अमोल भादूची पारखी हा घरी उशिरापर्यंत पोहोचला नाही। त्याला शोधावयास गेलेल्या परिवाराला त्याची चप्पल विहिरीत तरंगताना आढळून आली। पोंभुर्णा तालुक्यातील चेकाष्टा येथे घरगडी म्हणून काम करणारा 55 वर्षीय दत्तू विठ्ठू पिंपळकर हा शेतातील बोडीत मच्छी पकडायला उतरला, परंतु पाण्याचा अंदाजा न आल्याने त्याचा बोडीत बुडून मृत्यू झाला। आपल्या मैत्रिणीच्या आग्रहाखातर तिला भेटावयास गेलेल्या तरुणीला अत्याचाराला बळी पडावी लागल्याची संतापजनक घटना काल उघडकीस आली। मुंबई येथून बदलापूर येथे मैत्रिणीला भेटावयास गेली असता मैत्रिणीने तिला दारू पाजली आणि ती बेशुद्ध होताच आपल्या ऑटो चालक मित्राला बोलावले। त्याने तिच्यावर अत्याचार केला। शुद्धीवर येताच पीडितेला सगळा प्रकार कळला। त्यानंतर तिने तक्रार करताच आरोपी आणि मैत्रिणीला अटक करण्यात आली। अकोला जिल्ह्यातील पातूर येथे एका 6व्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर 55 वर्षीय इस्माने लैंगिक अत्याचार केल्याने शहरात संतापाची लाट उसळली आहे। पीडिता मैत्रिणीकडे असताना हा प्रकार घडला। तिने आपल्या पालकांना पोटात दुखत असल्याचे सांगितले। त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला। चित्रपटात घडावी अशी घटना काल वणी शहरातील गांधी चौक येथे उघडकीस आली। येथील एका बेकरीत चोरट्यांनी रात्री 1 वाजताच्या दरम्यान प्रवेश केला। दरोड्यात केवळ 50 व 100 रुपयाचे चिल्लर सापडल्याने त्यांचे डोके फिरले आणि त्यांनी बेकरीतील सर्व साहित्यांची तोडफोड केली आणि विशेष म्हणजे पिझ्झा व समोस्यावर तावही मारला। सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव उपवनिक क्षेत्रांतर्गत येत असलेल्या नाचनभट्टी बिटात बिबट्यांनी धुमाकूळ घातला आहे। मागील काही महिन्यांपासून गावात पाळीव जनावरांवर हल्ले करून पाळीव प्राणी ठार केल्याच्या घटना वारंवार घडत असतानाच याच नाचनभट्टी बिटातील आक्रमक बिबट दुचाकी स्वारांचा पाठलाग करीत असल्याच्या गेल्या काही दिवसात 4 घटना घडल्याची माहिती आहे। गुरुवार रोजी दुचाकी चालक नाचनभट्टीवरून नवरगावला येत असताना लपून बसलेल्या बिबटने दुचाकीवर झडप घेतली, परंतु प्रसंगावधान राखून त्याने वेग वाढवून स्वतःचा बचाव केला। तर या होत्या अशा पटापट बातम्या। लवकरच भेटूया पुन्हा काही नव्या बातम्यांसह। तोपर्यंत अशाच बातम्यांची अपडेट घेण्यासाठी बघत रहा विदर्भातील अग्रणी सीटीव्ही न्यूज। नजर प्रत्येक बातमीवर। नमस्कार।